नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासन माहिती व तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 25,000 ते 80,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला करायची नाही. परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही. तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, वयमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महा-आय-टी मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे अकाउंट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी निघालेले आहे. एक वॅकन्सी या पदासाठी आहे मुंबई. या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कॉमर्समध्ये. या ठिकाणी 50% मार्कापेक्षा कमी मार्क्स तुमच्या या ठिकाणी नसायला पाहिजे. 1 ते 3 वर्षापर्यंतची या ठिकाणी एक्सपिरियन्स तुमचा लागेल. पगार तुम्हाला 25,000 ते 30,000 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिला जाईल. 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सिनियर अकाउंट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी. एक वॅकन्सी मुंबईसाठी निघालेली आहे. BCom तुमचं झालेलं असेल किंवा MCom झालेलं असेल, CA झालेलं असेल, CMA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 3 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा लागेल. 35,000 ते 50,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल. 3 वर्षासाठी ही वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ऑडिट ऑफिसर या पदासाठी. एक वॅकन्सी मुंबईसाठी निघालेली आहे. BCom झालेलं असेल, सोबत CA CMA झालेलं असेल, एंटरपास तुम्ही असाल, MBA फायनान्स झालेलं असेल किंवा मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल फायनान्समध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 3 ते 5 वर्षाचा अनुभव तुमच्या ठिकाणी लागेल. 40,000 ते 60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल. 3 वर्षासाठी वॅकन्सी ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट टॅक्स मॅनेजर किंवा ऑफिसर या पदासाठी. एक वॅकन्सी या पदासाठी आहे मुंबईसाठी वॅकन्सी निघालेली आहे. CA तुमचं झालेलं असेल किंवा CMA झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षाचा तुमचा या ठिकाणी रिलेव्हंट GST संदर्भातील एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. आणि डायरेक्ट टॅक्सेशनसाठी किंवा PSUसाठी देखील तुमचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 60,000 ते 80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल. 3 वर्षासाठी वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. या ठिकाणी निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. 16 फेब्रुवारी 2024ला शुक्रवारी तुमची 10:30 वाजता मुलाखत जी आहे या ठिकाणी घेतली जाणार आहे. ऑडिट ऑफिसर, सिनियर अकाउंट एक्झिक्युटिव्ह आणि अकाउंट एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी मुलाखत जी आहे तुमची महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड, 3rd फ्लोअर, अपिजे हाऊस नियर KC कॉलेज, चर्चगेट, मुंबई या ठिकाणी तुमची मुलाखत जी आहे घेतली जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.